So hello guys, welcome to our new vlog. प्रतिभा दीपक ब्लॉग. अजून नाव नाही टाकलंय पण आम्ही दोघं करतोय. आजचं काय असं स्पेशल टॉपिक नाहीये किंवा काय व्लॉग नाही, पण मला असं वाटलं की करावं शूट चाललोय तर मागचे 2 व्लॉग तर तुम्ही जे पाहिलेच अजून खूप सुंदर बनवले. हिचं गाव वगैरे कसं होतं ते व्लॉग्स. आज संडे होता आणि आजचं रुटीन सांगतो तुम्हाला. तर मी तर झोपलो होतो. मी दुपारी 2 वाजता उठलोय. आज घाण सवय गाईस, कोणी लावून नका घेऊ. मी स्वतः ट्राय करतोय चेंज करायला. पण दुपारी 2 वाजता उठलो मी आणि मी माझी नेहमीप्रमाणे स्टुडिओला गेले होते. स्टुडिओला गेले होते, तिची कामं करून आली आणि त्यानंतर मी आंघोळ 5-6 वाजता केली. आणि त्यात सहज मी आज किचनमध्ये बसलो होतो आणि प्रतिभाला टेक्स्ट केला की खूप दिवस झाले, चला आपण बाहेर जाऊ, लेट्स गो फॉर अ डेट. तिचा असा मेसेज आला ओके. मलाही प्रत्येक वेळेस काय करते माहिती का, तोंडावर जर विचारलं जाऊ नको नको म्हणते तर आम्ही जात नाही. पण माझं पण बोलले मी हा म्हटलं जाऊ दे, आज विचारले खूप दिवसांनी. आणि मी स्वतः असं म्हणत असते की आता मला तुम्ही कुठे नेतच नाही फिरायला. लग्न झाल्यापासून बदलले, पहिले किती फिरायला न्यायचे, आता नेत नाही. बस हे काय मम्मी, इथं मम्मी नाही कंप्लेंट करायला तुझी. आणि माझं पॉइंट ऑफ व्ह्यू हे असतं की जाऊ डेटवर, कुठं शांत जागेवर बसू, आपण बोलू. की म्हणजे आता माझा असतं तर प्लॅन असा होता की जाऊ, आता तू ब्लॉगिंग नेट चालू केली तर आपण चर्चा करू. कारण गाईज अजून सांगते, माझ्यासाठी खूप जड आहे ह्या गोष्टींमध्ये येणार. मी माझे ब्लॉग शूट करून कधी बघत सुद्धा नाही. मला एवढी लाज वाटते. तुम्ही मस्त चांगले कमेंट करता, मी चांगलं करतो, पण माझ्यात अजून त्या लेवलचा कॉन्फिडन्सच नाहीये. त्याच्यामुळे प्रॉब्लेम माहिती का गाईज आणखीन की आम्ही दोघं खूप अपोजिट आहेत. म्हणजे खूप जास्त अपोजिट आहे. आवडतं मला, जास्ती पण नाही आवडत असं. कधी कधी ओके ठीक आहे. ती एक चांगली काय म्हणतात, अशी शांत मुलगी, शांत नाही, अशी बडबड नाही. ती अशी इन्फ्लुएन्सर, डान्स, तिच्यात लाज नाही, शायनेस नाही, काय नाही. मी डायरेक्ट विरुद्ध. सो गाईज असं आहे की आता लग्न झालंय तर डेटचा हा आमचा प्लॅन आहे की आपण डिस्कस करू फ्युचरमध्ये आता काय केलं पाहिजे, व्लॉग्स कसे केले पाहिजे, रील्स वगैरे काम. आता ह्या कामात मला जास्त इंटरेस्ट घ्यायचा, कारण खूप जण मला म्हणतात, प्रतिभा स्पेशली म्हणते की आम्ही दोघं चांगले दिसतो तर करा. तर आज बघू आमचा दिवस कसा, दिवस नाही रात्र कशी जाते, किती वाजता. आणि गाईज आता हे पहिला क्वेश्चन आहे, आम्ही दोघं कसे दिसतोय ते कमेंट करून सांगा. हिने काहीच नाही घातलंय, कसे दिसतोय ते कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही निघतो, 7:30 झालेत. गाईज कशी दिसते प्रतिभा माझी पतू? गोंडुली. आता आम्ही निघतो. गाडी कोणची घ्यायची, स्कॉडा का थार? थार नाही, तेव्हा स्कॉडा. आधी स्कॉडावरली जीव, आता थारवरली. मम्मी आम्ही जेवायला चाललोय. परमिशन घेते का मम्मी? कधी नाही म्हणते आपली. मी मम्मींची परमिशन घेते नेहमी. तुम्ही लॅक हो परमिशन मम्मी थोरे. मम्मीचं सांगू का मनात काय चालू, मी अशी दिसते, तुम्ही मला ब्लॉग मध्ये घेता आहे का नाही? मम्मी नेहमी तसंच बोलतात की मी अशी दिसते, मला ब्लॉग. अरे बोलो काय, तुम्ही बोलत हो. मी जाऊ की नको जाऊ? गाईज आम्हाला पण यायचं, ते एकटं चाललंय ना. अच्छा, आम्ही काय केलं बरं, नेक्स्ट संडे मम्मी सोबत फॅमिली प्लॅन. आता आम्ही जातो जरा, ठीक आहे? डन. ये आताचं जेवण झालेलं, त्याच्यामुळे आजचं आपण दोघंच चाललो. गाईज तुमचं असं नातं आहे का, सासू आणि सून म्हणजे आहे का? नशिबाने भेटली तुला माझी मम्मी, कळलं ना? आहेच समजलं ना. चल, तुमचं नशीब पण चांगले, माझ्यासारखी बायको तुम्हाला भेटली हे पण चांगलं आहे, समजलं? यस, चलो जल्दी. जमुना, मैंने तुझे पगली कहा. तू है ही पगली, मैं नहीं है. तू है भी थोड़ी सी, लेकिन तू मानती नहीं है कि तू पगली है. गाइस, सो गाइस आम्ही निघालोय. आज संडे तो आय गेस ट्रॅफिक कमी लागल आम्हाला, पण लागू पण शकते ते पावसामुळे. लागू नाही शकत, लागली. इथे नेहमीच लागते. A few moments later. गाइस आम्ही फायनली पोहोचलोय. ट्रॅफिक सगळं खूप लागले होते आणि आता आमची भांडणं झाली गाडीत. काय झाली ती नाही सांगायची. मला म्हणते की अशी रील करू, हे ते करू, असं करू तसं करू. मी उचकलो नाही. मग मी म्हणलं मी नाही करू शकत असं मला लाज वाटते, हे वाटते ते वाटते. बोलली, ओरडायला लागली मला.
आला ते स्वतः भरायचं की स्टार्ट करायचं आणि स्वतः असं बॅकआउट करायचं करू शकतात ना चांगले, म्हणून मी त्यांना जे सूट होईल असंच मी बोलते की आपण असं करूया तसं. डेटवर आलो, डेटवर कोण भांडतं का? हो ग काय हो ग, मूड ऑफ केला अख्खा माझा. रुसलो मी आता, मी नाही मी रुसलो आता, मी नाही म्हणणार जा म्हणू मला. अशा रुसणार तुम्ही? माझ्यावर रुसणार? आम्ही पोहोचलोय आणि 10 मिनिटं खालीच बसलो होतो. मी म्हणलं असं बोललीच का मला तू? सॉरी. काय सॉरी? सॉरी हो. अहो सॉरी ना. सॉरी ना. डेटवर भांडतात लोक गाईज, डेटवर लोक भांडतात. लोक भांडले तरी काय झालं, आहे तर माझी बायको ना, तर मला काळजी घेणंच आहे. परत जा. थँक्यू. दरवाजा बंद कर आता, ते मी नाही करणार. किती वाजले आता दाखव? 9:15. 9:15 झाले. गाईज आज आम्ही दोघे कसे दिसतो ते सांगा. आपण हे मगाशी पण सांगितलं. हो, मला नुसतं आवडतं तुम्हाला विचारायला, कारण तुम्हाला आवडते ना आमची जोडी. लिफ्ट आली आहे. हा मला माहिती आहे. वी आर ऑन अ डेट नाईट. बघू आता आम्ही काय काय ऑर्डर करतो, काय काय खातो, याच्यानंतर कुठं चाललोय. कारण मॅडमने 2-3 लिस्ट दिली, आईस्क्रीम वगैरे खूप काय गोष्टी करायची. मी एवढं पटापट का बोलतोय, कारण आता वर 5व्या फ्लोअरवर पोहोचल्यावर मी लोकांसमोर बोलू शकणार नाही. सो आता आज जाऊनच ब्लॉग घेतो सगळ्यांसमोर. ब्लॉग करायची. A few moments later. सो गाईज इथं म्युझिक चालू आहे. आम्ही जास्त काही करू शकत नाही व्हिडिओ वगैरे. आम्ही जेवायला आलोय. कसं वाटतंय? ॲम्बियन्स असा आहे. आम्ही क्लिंकला आलोय पुण्याला. तू इथं फोन चालवायला आले का मग? म्युझिकचा प्रॉब्लेम नाही होणार. तुमच्या लक्षात आहे ब्लॉग घ्यायचं. खाण्यामध्ये पावसामुळे बाहेरचं सगळं बंद होतं. तर आता आम्ही बिल पे करून निघालोय घरी जायला. कसं वाटलं तुला डेट नाईट? जोरात बोल ना, आवाज नाही होते. माझा अजूनही डान्स समोर आहे. हो मस्त. कॅरिओके नाही म्हणू शकत, ते लाईव्ह म्युझिक होतात. तो खूप एन्जॉय केलं आम्ही. आता लोक येतात, मी ब्लॉग बंद करतो. लोक येतात, ते ब्लॉग बंद करतो. खाली जाऊन ब्लॉग घेऊ. खाली जाऊन ब्लॉग घेऊ. मी आता असं नाही करायचं. मी गरीब माणूस, माझ्यावर नको राहू. सो आम्ही आता इथनं घरी जातोय. काय घरी जायचं, लेट झालं, उद्या काम आहे ना. चलो लेट्स गो डाऊन. आय होप यू गाईज आर एन्जॉयिंग दिस ब्लॉग. परत काय म्हणली? तर फायनली गाईज आम्ही जेवण करून चाललेलो आहोत घरी. आणि जर मला मध्येच काही वाटलं की मला इथे जायचंय तिथे जायचंय, तर आज मला तुम्ही नेणार आहात. म्हणजे तुला काहीतरी वाटलेलं आहे 101%. येस. कुठं जायचं तुला? असे तर मला तुम्ही नेत नाही, मग आज आलोय तर मग कुठं जायचं तुला? आईस्क्रीम खायची. आणि ती पण लक्षात मला. चलो गाइस, डेट कंटिन्यू टू आईस्क्रीम नाउ. डेजर्ट खायला जाऊ ना. गाने वाली हुदी पूजी. तेरे प्यार. मला कॉन्शियस होतोय गाईज, माझी भीती लवकर काढा. आता असं वाटलं लिफ्ट ओपन होईल, लोक बघतील. कॉन्शियस झालो एकदम लई जास्त. लोकांसमोर पण नाही असतो. कशी आहे माझी परी? ही परी थार परी. किती वाईट वाटलं मला यार. मला वाटलं मला तुझा हात नाही सोडला तरी मी इकडे अशी करते, अशी करते. काळी परी तू काळे कपडे घाल. अरे 2-2 थार. चला गाईस, तर आता आम्हाला जायचं आईस्क्रीम खायला. मॅडमची फरमाईश पूर्ण करू. चलो 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 चलो.
किती काळजी ना दीपू तुम्हाला माझी. चला माझा नवरा, चला चला लवकर चला, मला आता घाई आईस्क्रीम खायची आणि तिथे बसूनच खायची आहे मला. बघ थोडा फोन धर, मी गाडी चालवतो. पकडतो ना सर. असं धर म्हणजे मी पण दिसेल. हो सर. मग गाईज असं काय अपूर्ण राहत नाही ना मी खूप, कारण मला खूप प्रश्न असतात. मला असं आहे की मी प्रतिभाला पण ओरडतो, जे काम करायचंय ते चांगलं करायचं, नाही तर नाही करायचं बस. गाईज येणार आहे आणि सगळे ब्लॉग येणार आहे, प्रँकचे येणार आहे, फनी ब्लॉग्स येणार आहे. थोडं मला रमू द्या आणि मला त्याच्यात मिक्सअप होऊ द्या. मला माझ्यापेक्षा हे जास्ती टेन्शन घेतात. मी खूप घेतो. आम्हाला दोघांना तुमच्या समोर चांगलं डिस्प्ले व्हायचं, चांगलंच जे आहे ते आहे, म्हणजे असं फेक नाही पण चांगलं. जर मला माहिती की प्रतिभा चांगलं करू शकते, पण आमचं असं की आमचं असं फेक नाहीच आहे काही, जे आहे स्क्रिप्टिंग ट्राय करतो, स्क्रिप्ट करून पण नाही होत. मी एवढं पण सांगतो, स्क्रिप्ट करून जर केलं ना नाही होत मग ते काय विसरून जातं. हे नॅचरली निघते बाहेर, मग नॅचरलीच राहू द्या. डायरेक्ट मी थोडा बोलायला कमी पडतो कारण मला असे शब्द नाही भेटत. मी बोलतो लय जास्त, त्यांना पण माहिती आहे, पण मोजकं नाही का असे मला हे नाही भेटत रे. त्यांना पण माहितीये की मी कमी बोलते, तुम्ही जास्त बोलता. पण मला अजून बोलायचं रे. हे जे नाही का हे करतात, काय म्हणतात त्याला, अँकरिंग त्यांना कसं सुचतं डायलॉग. आता त्या रिक्षाच्या मागं कसं लिहिलं होतं, काला बाजार काला नाम एक ही नाम वो भी बदनाम. असं सुचलं पाहिजे काय ना काय. सुचेल आपल्याला करून ब्लॉग्स करून होईल, सुचेल. आणि गाईज एक ब्लॉगला तुम्ही परत कमबॅक केला, आम्ही खूप भारी प्रेम देताय. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज, खरंच खूप थँक्यू त्यासाठी. कमेंट तुमचे खूप सुंदर आहे. ही आहे प्रतिभाची फेवरेट जागा, सगळ्यात जास्त फेवरेट स्पॉट हिचा. कोणचा आहे बाळा? आज का गर्दी दीपू एवढी? संडे नाईट. प्रतिभाची फेवरेट जागा. इथं जर हिला आवडलं नाही ना, ही डायरेक्ट जाते शॉपिंग करायला. हिला इथली शॉपिंग लय आवडते. काय करू या पोरीचं, सगळ्या मुलांना मुली त्रासच असतात. आता इथं गर्दी दिसली म्हणून ही आता म्हणते की मला शॉपिंग करायला जायचंय. आईस्क्रीम खायला आलं तर तुझं शॉपिंग मध्येच. हा चला ना, काही नाही होत, दोन्ही होईल, दोन्ही. अवघड गाईज, स्टेज फेर काढतो आज माझ्यासाठी. ठीक आहे, एवढं तिकडून इकडे आलोय आपण, किती अर्धा तास इकडे आलोय. आता गर्दी जायला लागणार आणि मला म्हणते तुमच्यात काय हिंमत आहे लोकांमध्ये समोर ब्लॉग घेऊन दाखवा, म्हणून मी काढलाय कॅमेरा, फ्लॅश ऑन करून फुल हवा करतो. आलो बरं का, मी डेअरिंग करतोय रस्त्यावर चालता ब्लॉग करायची. कशी आहे बायकोची दहशत? काय कशी आहे बायकोची दहशत? काय नाही, दहशत करायला लागते. शॉपिंगला खर्च, आईस्क्रीमला खर्च, सगळीकडे खर्च करायचा आहे मला. आता हिलाही मला माहिती इथं मन नाही भरणार, मग म्हणणार पुढं चला. बघा तुम्ही काय झालं, मला नाही आवडलं. पुढे जाऊयात, जाऊ घरी. नाही पुढे जाऊयात ना आपण. गाईज मी म्हणलं होतं ना हेच करणारी, हेच केलं. तुम्ही म्हणलं की म्हणणार इथं नाही आवडलं तर पुढे जाऊ शॉपिंग. खुश का मॅडम? Padu, cheers. आता माझी जीभ थोडीशी जड झाली आहे. दारू पिली तू? बघा ना तशीच वाटते. ते हिल्स मुळे. हा ना. चला. खा खा. असे मध्येच हात पकडतात मला, मध्येच अशी करताय. काळजी करतो ना तुझी दररोज. आली आपली गाडी. चल गाडीत बसून खा. गाईस केली बरं का हिंमत, आता रस्त्यावर चालता ब्लॉग घ्यायची मी. कुणाचा? माझा नवरा तो. नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं, पॉझिटिव्ह राहायचं. पॉझिटिव्ह थार कुठे आहे माझी? थार पुढे. दीपू परत हात पकडताय. सॉरी. गाईस जे प्रत्येकच होतं तेच झाले. अर्धी आईस्क्रीम देऊन गेली मला. ते मला मगाशी वासाने कसं तरी झालं तिथे, म्हणून माझी इच्छा गेली खायची. गाइस है ना, हमने आइसक्रीम खा ली. अभी है ना हम घर जाएंगे और प्रतिभा को मैंने आपको मैंने जैसे बोला, उसने आधी आइसक्रीम खा दी और आधी उसने मेरे को दे दी. आणि आता आहे ना, आता मला माझं
डिनर डेटचं, परत माझं आईस्क्रीमचं, मला कुठे कुठे जायचं, हे सगळे माझे हट्ट माझ्या नवऱ्याने आज पुरवलेत, हो की नाही? हो. So मी आज चांगला खर्च पण झाला आमचा. हा, पण मी आज मस्त खुश आहे त्यावर. थँक्यू सो मच. सो गाईज, हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू आणि आम्ही आता घरी जातो. 12 वाजलेत. मम्मीचे पण फोन आलेत. 12 वाजलेलेत. त्यामुळे आता आम्ही गपचूप घरी निघतो. जास्त लेट नाही करायचंय आणि ब्लॉग इथेच आम्ही एंड करतो. सो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा नक्की. चॅनलला नाही, सॉरी, या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगची वाट बघा. बाय बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, ज्या वेळेस पण तुम्ही हा ब्लॉग बघताय.